नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर अशा पौष्टिक अशा गावाकडच्या पद्धतीने काळ्या मसाल्यातील शेवग्याची शेंगा ही रेसिपी आज पाहणार आहोत. तर खूप छान अशी टेस्टी झाली होती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अशा मस्त हिरव्यागार अशा ताज्या शेवग्याच्या झाडाच्या शेंगा तोडून आणलेल्या आहे आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि कापलेल्या आहे आणि त्यामध्ये थोडेसे वाटाणे देखील टाकलेले आहे. आता या भाजीला मसाला काढणार आहोत आपण. तर चला मसाला काढूया. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेले आहे, थोडेसे धने, लाल मिरच्या, शेंगदाणे आणि डाळ घेतलेली आहे आणि कांदे देखील भाजण्यासाठी ठेवलेले आहे. तर आता आपण हा मसाला आहे ना भाजून घेऊ. तेल टाकून खोबरं भाजून घेतलं आहे आणि शेंगदाणे, धने आणि लाल मिरच्या आहे ना एकत्र अशा कमी गॅसवर भाजून घ्यायचे. मसाला असा कमी गॅसवर भाजला की भाजी खूप छान होते आणि डाळ देखील कमी गॅसवर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेली आहे. असा लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता कलर चेंज झालेला आहे. आता काढून घेऊया आणि कांदे देखील आता आपले भाजलेले आहेत ना, तर ते देखील तव्यावरती असे परतून घ्यायचे आणि थोडंसं वाटण करताना आहे ना, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटण करताना. सुरुवातीला आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या मसाल्याचं नंतर पाणी टाकून वाटण करायचं आहे. आता आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं पाणी न टाकता असं मस्त वाटण करून घ्यायचं आहे. ओबडधोबड असं. आता आपलं आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण झालेलं आहे ना, तर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून राहिलेल्या मसाल्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोठा जिरे टाकलेले आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे, धना पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि शेंगा आणि वाटाणे जे होते ना शेंगा कापलेल्या आणि वाटाणे सोलून घेतलेले होते, हिरवे ताजे मटार होते ना, तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आता आपले शेंगा फोडणीमध्ये परतून झालेले आहे. आता आलं लसूण खोबरं वाटण टाकून परत एकदा छान असं कमी गॅसवर मस्त परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर शेवग्याच्या शेंगाची गावाकडच्या पद्धतीने भाजी जर केली ना, तर खूप छान होते. आता आपलं वाटण देखील शेंगासोबत परतलेलं आहे ना, तर आता आपला काळा मसाला जो आहे ना आपण वाटण केलेला पाणी टाकून, तर तो टाकून देऊया यामध्ये आणि शेंगासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मसाल्यासोबत शेंगा अशा परतून घ्यायच्या आहे. 2-4 मिनटं असंच कमी गॅसवर असं परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आहे ना मसाला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपलं मसाला परतून झालेला आहे ना, तर आपलं मिक्सरचं भांडं हिसळून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी शक्यतो गरम टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येतो आणि कटही छान येतो. जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे ना, त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. कारण की शेंगा शिजण्यासाठी पण पाणी लागतं. तो रस्सा आटवला जातो ना, म्हणून थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे मी. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि उलटणे आडवी ठेवायची कढईवर आणि झाकण ठेवून आहे ना 20 मिनिटासाठी शेगडीवर ठेवून देऊया. की ते खाली मी शेगडीवर ठेवणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली खूप छान झाली ती बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. कांदा टोमॅटो जर असेल ना, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.